श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 4। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत आणि पुराण पुरुष। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांचे भक्त श्री अरुण विश्वनाथ फडके शेवगाव यांनी आताच श्री श्यामाचरण लाहिरी महाशय यांच्या जीवनावर आधारित पुराण पुरुष या पुस्तकातील साईनाथांवरील संदर्भ पाठवले। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतातील अध्याय 4 व 45 मधील भविष्यवाणी व लाहिरी महाशय यांच्या डायरीत लिहिलेल्या घडलेल्या घटनांची नोंद तंतोतंत जुळते, कारण ते ईश्वरी प्रयोजन श्रीपाद नियोजन आहे। अध्याय 45 मध्ये श्रीपाद हनुमंताला साई रूपात अकर्माचे फळ म्हणून अवतार घेण्यास सांगतात। श्यामाचरण हनुमंताला क्रियायोग दीक्षा देईल म्हणतात। लाहिरी महाशयांच्या नोंदीनुसार साईदास महाराज वाराणसीत त्यांच्याकडून दीक्षा घेऊन गेल्याचे नमूद आहे। अध्याय 45 मध्ये श्रीपाद हनुमंताला साई रूपात गुरु म्हणून वेंकसा महाविष्णू गोपाळराव येतील असे सांगतात। लाहिरी महाशयांच्या नोंदीनुसार साईदास त्यांच्या गुरूंचे नाव भेनकुश छद्मनाभ असं सांगतात। भेनकुश म्हणजे वेंकुसा, वेंकुशाह व्यंकशा आणि छद्मनाभ म्हणजे पद्मनाभ म्हणजे महाविष्णू, ज्याच्या नाभीतून पद्म म्हणजे कमळ उगवले आहे तो, आणि म्हणजेच व्यंकटेश वेंकसा। अध्याय 4 मध्ये ध्यानातील अनुभूती सांगताना शंकर भट्ट म्हणतात की मी पाहिलेला फकीर हा मी नानकपंथी मुसलमान असे सांगतो। लाहिरी महाशयांच्या नोंदीनुसार नानकपंथी साईदास बाबांना दीक्षा दिल्याची नोंद आहे। ते कबीरपंथी असल्याचीही नोंद तिथे आहे। गोपालराव माधवराव देशमुख म्हणजे साईबाबांचे गुरु वेंकुशाह जेव्हा भारत भ्रमणात असताना अहमदाबाद येथे एका दर्ग्याच्या बाहेर झाडाखाली मुक्कामी होती, त्या रात्री ज्यांचा दर्गा होता त्या शाह वलींनी गोपाळरावांना तेच सांगितले की तुम्ही इथे काय करताय? तुमचा शिष्य कबीर तिथे पाथरीत जन्माला आला आहे। तुम्ही त्याचे गुरु रामानंद आहात, तरी लवकर जाऊन तुमच्या शिष्याचा ताबा घ्या। कितीही घुमा फिरा, शेवटी सर्व ट्रेन परत एकाच स्टेशनावर येतात। तसेच सर्व संदर्भ एकाच ठिकाणाहून निघतात आणि त्याच ठिकाणी परत येऊन मिळतात। ते ठिकाण म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापुरम। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत प्रकाशित झाले आहे पिठापुरम आंध्र प्रदेशात, तर लाहिरी महाशयांचे पुराण पुरुष पुस्तक प्रकाशित झाले आहे वाराणसीला। एक लिहिले गेले आहे 14व्या शतकात तर दुसरे 20व्या शतकात, त्यामुळे हे संदर्भ नाकारण्यात नक्कीच शहाणपणा नाही। व सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज यांच्याबद्दल भेनकुश छद्मनाभ असा स्वतः लाहिरी महाशयांनी उल्लेख केला आहे। त्यामुळे गोपाल बाबा महाराज यांच्याबद्दल कुठे चकार शब्दाचा उल्लेख नाही असे म्हणणे रास्त आहे का? हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।